नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी शेतकऱ्याची कारभारी. तुम्हाला माहितीच असेल आजपर्यंत माझे व्हिडिओ आले नाहीत कारण मी थोडंसं दुर्लक्ष केलं व्हिडिओकडे. पण आज पुन्हा नव्याने चालू केलं की असं वाटतं की जी पार्लरची कला मी शिकले, शेती करता करता ब्लाऊजचे डिझाईन शिकले, ब्लाऊज शिकले, ड्रेस शिकले, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचाव्या अशी माझी इच्छा असल्यामुळे मी परत पार्लरचे म्हणजे व्हिडिओ काढायचं ठरवलं आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. कारण प्रत्येक मुलीला म्हणजे असं वाटत असतं की आपण काहीतरी शिकावं, पार्लरचा कोर्स करावा किंवा काही करावा किंवा काहीतरी कारणं असतात. मी पण एक तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे. त्याच्यामुळं म्हटलं तुमच्यापर्यंत व्हिडिओ शिकवायचं. पार्लर म्हणजे लय सोपं असतं, पण कसं असते आपल्याला माहीत नसते की पार्लरचं कसं करायचं, काय करायचं, क्लास कुठं लावायचा, कोण कसं शिकवतं, कारण कुठं फी किती घेतात, बेसिकमध्ये काय काय येतं, ॲडव्हान्समध्ये काय काय येतं, सगळ्या गोष्टी सोप्या असतात. फक्त एवढंच की आपल्याला म्हणजे आवड असावी लागते प्रत्येक गोष्टींची की आपल्याला शिकायचं म्हणून. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी निवडलं आहे आणि इथून पुढं रोज तुमच्यासाठी हा व्हिडिओ पडणार आहे पार्लरचा. त्याच्यामुळे आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मी आज तुम्हाला आयब्रोचा धागा कसा चालवायचा, म्हणजे आपला पहिला दिवस असणार आहे आजचा, त्याच्यामुळे मी सांगणार आहे की आयब्रोचा धागा कसा चालवायचा आहे. तर हा सगळ्यांनी तुम्ही ट्राय करायचा आहे. तुमच्याकडे जरी आता नसला तरी तुम्ही 2 दिवसामध्ये आणू शकता. काय नाही, प्रत्येक गोष्टी म्हणजे 50 ते 60 रुपयाला धागा मिळून जाईल. हा ग्रीनवाला धागा तुम्हाला आणायचा आहे. ह्याच्यातून गुलाबीवाला पण भेटतो, पण आपल्याला गुलाबीवाला वापरायचा नाही आहे, स्किनसाठी हानिकारक असतो. त्यासाठी हा ग्रीनवाला धागा आणायचा आहे. तुम्ही नीट दिसतोय का बघा तुम्हाला. तर आयब्रोज करण्यासाठी मी शिकवणार आहे. तोंडात धरायचा धागा, प्रेस करायचंय. हे 2 जी बोट असतात त्यांनी असं पकडायचंय. 1 2 3 4 5 6 7 6 ते 7 तुम्हाला राऊंड घ्यायचे आहेत. ह्या बोटाने इकडं प्रेस करायचंय. हे बोट थोडंसं वरती ठेवायचे तुम्हाला आणि कात्री चालवायची. 1 2 आणि ज्यावेळेस तुम्हाला ही ज्यावेळेस ती वरती येईल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं हलकासा ढिल्ला असा खाली सोडायचा आहे. परत रिटर्न पकडायचं आहे, परत कात्री चालवायची. आता पार्लरमध्ये कसं असतं माहितीये का, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त अवघड म्हणजे आयब्रोज असतात. बाकीचं सगळं सोपं आहे, क्लीनअप सोपं आहे, फेशियल सोपं आहे. सगळ्यात जास्त अवघड म्हणजे फक्त आयब्रोज आहेत. आणि आयब्रोज करायचे म्हटल्यावरती तुम्हाला एवढं म्हणजे काळजीने करावं लागणार आहे. कोणाचे आयब्रोज उडता कामा नये. त्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची. तुम्हाला कमीत कमी आयब्रोजची 3 महिने तरी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आजपासून व्हिडिओ पडणार आहे. क्लीनअपचा पडणार आहे, फेशियलचा पडणार आहे, ब्लीचचा पडणार आहे, पूर्ण स्टेप पडणार आहे. फेस मसाज कशी, वॅक्सिंग कशी करायची, सगळ्या स्मूथलिंग कसं, कॅरेटिंग कसं, प्रत्येक गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला अजून एकदा मी दाखवते. तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करायची आहे. धागा हा तोंडात पकडायचा आहे. तोंडात पकडायचा. 7 राऊंड घ्यायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 ह्या बोटाने प्रेस करायचे जेणेकरून हा धागा सैल होणार नाही. असं पकडायचंय. कात्री मोठी करायची आहे. प्रेस केला कात्री चलती, प्रेस केला कात्री चलती, प्रेस केला कात्री चलती. प्रॅक्टिस करत राहायचंय. जरी आपल्याला कात्री चलती का नाही हे समजलं नसेल तर आपण पायावरती कात्री चालवू शकतो. छोटे छोटे जे पायावरती आपल्या केस असतात ते आपण काढू शकतो किंवा हातावरती चालवू शकतो. आपल्या स्किनला अजिबात थोडं सुद्धा चिमटा नाही बसला पाहिजे, ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. नाही तर सगळं रक्तबंबाळ होऊन जाईल. कारण मी तुमच्यातली एक आहे, माझ्या व्हिडिओला एडिटिंग नाही आहे किंवा काही म्हणजे जास्त बाहेरचं काही नाही. जसं असेल तुमच्यातली एक साधी सोपी बोलणारी एक मेकअप आर्टिस्ट, ती पण शेतकऱ्याची कारभारी म्हणून मी आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं काम करते. धन्यवाद.